च्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। बीडमधून आज वाल्मिक कराडला जिल्हा न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड याची 7 दिवसांची एसआयटीकडनं घेण्यात आलेली पोलीस कोठडी संपली आहे। व्हीसीद्वारे बीड जिल्हा कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे। दरम्यान कराडच्या अडचणी वाढताना दिसतात। मंगळवारी सर्व आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। आता आज जिल्हा न्यायालयामध्ये काय सुनावणी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आज वाल्मिक कराडला जिल्हा न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? प्रज्ञा, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे मोका लागलाय संतोष देशमुखला, त्या प्रकरणात आज जे आहे तर त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर गेल्या वेळेस त्याला 7 दिवसांची जी आहे तर विशेष कोठडी मिळाली होती, एसआयटी कोठडी, आणि त्यानंतर या 7 दिवसात नेमका काय तपास झाला आणि पुढील कोठडी मागण्यासाठी जे आहे तर सरकारी वकिलाकडून न्यायालयात आज दावा केला जाऊ शकतो। मात्र दुसरीकडे वाल्मिक कराडचे वकील देखील या अनेक मुद्दे मांडू शकतात। त्यामुळे आज वाल्मिक कराडला पुन्हा कोठडी मिळते की त्याला त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र एक अत्यंत महत्वाचं म्हणजे की यापूर्वी खंडणी प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी झालेली आहे, मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला जे आहे तर मोक्का लागला होता आणि त्या मोक्का लागल्यानंतर आता 7 दिवस उलटलेले आहे आणि या 7 दिवसात नेमका तपास यंत्रणांनी काय तपास केला आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा कसा सहभाग होता आणि काही आणखी नवीन पुरावे आहे का, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आज तपास यंत्रणा न्यायालयात मांडण्याची शक्यता आहे। आणि ही सगळी सुनावणी जी आहे तर आपण जर बघितलं तर गेल्या वेळेस जेव्हा त्याला बीड न्यायालयात आणण्यात आलं होतं त्यावेळेस बराच गोंधळ झाला होता। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही जी सगळी सुनावणी आहे ती आज व्हीसी द्वारा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आज नेमकं न्यायालयात काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि तपास यंत्रणाकडून आज नवीन कोणते पुरावे जे आहेत तर वाल्मिक कराड विरोधात मानले जातात हे पण पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या पद्धतीने आरोप होत होते, काल एक सीसीटीव्ही देखील जो आहे तर बाहेर आला। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तपास यंत्रणा कोणते कोणते मुद्दे मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आजची सुनावणी ही अत्यंत महत्वाची असणार आहे। नक्कीच। तर मात्र कराडला व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाईल अशी ही माहिती जी आहे ती दिली जाते। तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी।